यावल येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने नागरिकांना सोबत घेऊन ठिय्या आंदोलन केले। अकलूज दुसखेडा रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी यासाठी सदर आंदोलन करण्यात आले। दरम्यान या रस्त्याची महिन्याभरात दुरुस्ती होईल असे आश्वासन दिल्यानंतर तब्बल 4 तासापासून चाललेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले। यावल तालुक्यातील अकलूज ते दुसखेडा या मार्गावरील रस्त्याच्या कामासाठी जवळपास 1.5 कोटीचे निधी मंजूर झाले आहे। असे असताना सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्याकडून वेळ काढूपणा मागील 3 वर्षापासून सुरू आहे आणि रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे। त्यामुळे या रस्त्याशी जोडलेल्या 22 गावांच्या नागरिकांना रस्ता नादुरुस्त असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे व अनेक अपघात या रस्त्यावर घडले आहे। तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल भाऊ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले यांच्या नेतृत्वात दुसखेडा व परिसरातील विविध गावाच्या सरपंच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत यावल येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयासमोर बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले। प्रशासनातील अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी सुमारे 4 तास या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता JS तळवी व बांधकाम अभियंता अजित निंबाळकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि 1 महिन्याच्या आत संपूर्ण रस्त्याचे दुरुस्तीचे काम पूर्ण होईल असे लेखी आश्वासन देण्यात आले। त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल भाऊ पाटीलसह यावल तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, यावल नगर परिषदेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते, माजी उपनगराध्यक्ष शेख असलम शेख नबी, जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, आदिवासी सेल राष्ट्रवादीचे अध्यक्ष MB तळवी सर, वसंत पाटील, मोहसिन खान वहाब खान, आबिद कच्छी, माजी नगरसेवक हाजी अकबर खाटीक, बापू जासूद, दहिगाव येथील समाधान पाटील, फैजपूर येथील राष्ट्रवादीचे युवक शहर अध्यक्ष अनवर खाटीक, कामराज घारू, ललित पाटील, हाजी युसुफ शेख, कासवा गावाचे सरपंच राहुल इंगडे, सदस्य श्रीराम सपकाळे, दुसखेडा ग्रामपंचायतचे उपसरपंच विवेक सोनावणे, ग्रामपंचायतचे सदस्य महेंद्र बारे, याकूब तळवी, विनोद पाटील यांच्यासह विविध ग्रामपंचायतचे सदस्य आणि नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अरे पवार साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पवार साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे यावल तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी जो अकलूज दुसखेडा रस्ता पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसलेले आमचे सर्वांचे नेते आणि रावेर लोकसभा राष्ट्रवादी पक्षाचे क्षेत्रप्रमुख नगराध्यक्ष अतुल भाऊ, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आमचे नेते मुकेशजी येवले सर, विजय प्रेमचंद पाटील, माजी उपनगराध्यक्ष अकबर मेंबर, माजी नगराध्यक्ष राकेश कोलते। आजची परिस्थिती अशी झालेली आहे की सर्वप्रथम ही जी 3 पक्षांची जी सरकार आहे ही स्वतः खूप मोठी भ्रष्टाचारी सरकार आहे आणि यांना विकासाची काही देणं घेणं नाही आहे। असे ठेकेदार पकडून की जे अपूर्ण काम करतात त्यांच्याकडनं कमिशन घेऊन यांची पूर्ण मानसिकता झालेली आहे की फक्त काँग्रेस राष्ट्रवादी आणि आघाडी सरकारला पाडायचं आहे तर त्याला फक्त पैसा लागेल आणि मसल लागेल आणि ते कशी येईल आपल्याकडे, तर ती त्यांचे ठेकेदार बनवून आणि अधिकारी ही कधीच खराब नसतात परंतु अधिकाऱ्यांना हे वरतून दबाव आणतात। शेवटी दबाव ही एक अशी वस्तू असते, सर्वांना मुलं बाळं असतात आणि त्यांच्या उदाहरणीवर कुठंतरी त्या अधिकाऱ्यांना ह्या अशा हरामखोर लोकांच्या आणि गंद्या प्रवृत्तीच्या नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या आमदारांच्या त्या ठिकाणी दबावाला बळी पडावं लागतं आणि त्याचा हा एक भाग आमचा अकलूज दुसखेड्याचा रस्ता आहे। कुठंतरी ठेकेदार एखाद्या खासदाराचा किंवा कुठल्या मंत्र्याचा तो कार्यकर्ता नक्कीच असेल, म्हणूनच तो एवढी ताकद आणि एवढं चुकीचं काम त्या ठिकाणी करतोय की तो रस्ता पूर्ण होऊ देत नाही आहे। तर अशा ठेकेदाराचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि आम्ही अधिवर्गाला सांगू इच्छितो की हा रस्ता
ह्या आठवड्याभरामध्ये त्यांनी काम करून पूर्ण नाही केलं तर आगामी ह्या आमच्या अतुल भाऊ आणि मुकेश सर यांच्या नेतृत्वात आम्ही फक्त पुढचा रास्ता रोको नव्हे तर हजारोच्या संख्येने जेलभर आंदोलनसुद्धा करू आणि त्या रस्त्यासाठी आम्हाला जे काही करावं लागेल जी ताकद वापरावी लागेल तेही आम्ही जनतेच्या हितासाठी या ठिकाणी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी वापरण्यासाठी तयार आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने आज अकलूज दूधखेडा या परिसरातील रस्त्या संदर्भात त्या बांधकामच्या निषेधासंदर्भात उपस्थित आपल्या यावल तालुका व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते म्हणजे काय त्या रस्त्याला काय तारतम्याने कोणता निधी कुठे दिला जातोय कसा दिला जातो कोणता रस्ता कशा प्रकारे होतोय काही पदाधिकाऱ्यांनी जर विचारलं की या रस्त्याचं याचं इस्टिमेट किती आहे याला पैसा किती हा कुठून कुठपर्यंत काही तारतम्य नाही आहे. सर्व पैशाचा अपव्यय या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे व त्यांचे जे कार्यकर्ते आहे सर्व BJPचे जे पदाधिकारी आहे सर्व हे कामं करतात आणि सर्व भ्रष्टाचार या आपल्या तालुक्यामध्ये सुरू आहे. या 2 वर्षापासून या अकलूज रस्त्याचं म्हणजे असं मुंगीसारखं काम चालू आहे. एक थोड्या वेळानं आले की थोडंसं 1 महिन्यामध्ये रेती टाकल्या जाते 1 महिन्यामध्ये खडी टाकल्या जाते 4 महिने काय होतं हे फक्त त्या लोकांचा या व आपल्या सरकारच्या पैशाचा दुरुपयोग चालू आहे. आणि हे जे अधिकारी आहे हे अधिकारी या ठेकेदारांना काहीच बोलत नाही. जे काम झालं तेवढे पैसे त्यांचे काढून दिले की त्यांचं काम संपलं आणि त्या परिसरातील नागरिकांचा जे हाल होत आहे आपण बघत आहे की आपला यावल ते हा बराडपूर अंकलेज रस्ता असा चाळणीसारखा आहे की अक्षरशः तिथे मोटरसायकल काय पायी चालणाऱ्याला पण त्रास होतो. आत्ता परवाच्या दिवशी जी आपली पालखी गेली साई भक्तांची अक्षरशः त्याला खरोखर सांगतो की यांना साईबाबाने काहीतरी करायला पाहिजे. इतकं त्या साई भक्तांचे इतके हाल होत होते तर या मोटरसायकलनं या गाडीवाल्यांचे किती हाल होत असतील. म्हणजे त्या अक्षरशः काय झालं की या रस्त्यानं वापरणं लोकांना बंद करून टाकलं आहे. तरी या अधिकाऱ्यांना घाम फुटत नाही या पदाधिकाऱ्यांना घाम फुटत नाही. काय 3-4 मंत्री 3 मंत्री आपल्या या जिल्ह्यामध्ये आहे परंतु या कामाचं कोणताच तारतम्य राहिलेलं नाही. कोणत्याच जिल्ह्यामध्ये एकही काम असा चांगल्या क्वालिटीचं होत नाही आहे. साधारणपणे 1.5 ते 2 तासापासून तुम्ही आपण सारे कार्यकर्ते या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर आपण आपली कैफियत या ठिकाणी मांडतोय. खरं म्हणजे चितोळा 18 त्यानंतर अंधाळा आणि मग अकलूज आणि दुष्काळ असा हा मार्ग आहे. खरं म्हणजे हा जिल्हा मार्गाची मान्यता या रस्त्याला आहे आणि असं असताना ठेकेदाराला काम दिलं गेलं वर्क ऑर्डर दिली गेली. साधारणपणे 4 ऑगस्ट 2021ला या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला. कामाची मुदत 12 महिन्याची होती असं त्या वर्क ऑर्डरमध्ये दिसतं आहे. परंतु ते वर्क ऑर्डरची 12 महिन्याची मुदत संपून देखील वरती 17 ते 18 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. आणि असं सारं चित्र असताना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी त्या भागामध्ये आमच्या राजकीय पक्षाचा विस्तार करण्याच्या हेतूने ज्यावेळेस त्या भागामध्ये दौरा करत होतो त्यावेळेस त्या ठिकाणचे आमचे कार्यकर्ते सोनू पाटील त्या ग्रामपंचायतचे दुष्काळ ग्रामपंचायत सदस्य आमचे मित्र बारे ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच त्या ठिकाणचे ग्रामस्थ आम्हाला त्या ठिकाणी भेटले आणि त्यांनी ही सगळी घटना आमच्या लक्षात आणून दिली की वर्क ऑर्डर झाली 12 महिने पूर्ण झाले. 12 महिने झाल्याच्यानंतर आणखी वरतून 16 महिने झाले तरी देखील काम अपूर्ण अवस्थेत आहे. कामावरती फक्त BBMचं काम केलेलं आहे आणि ते BBMची खरी देखील आता वरती आलेली आहे. अनेकांचे त्या रस्त्यावरती अपघात झाले अनेकांचे वाहनं त्या ठिकाणी नादुरुस्त झाले अनेक समस्या त्या ठिकाणी निर्माण झाल्या. आजूबाजूचे 20 गावांचा त्या ठिकाणी रस्ता आहे. रावेर तालुक्यामध्ये जाण्यासाठी त्या गावातून रस्ते जात आहे. रावेर तालुक्यातले देखील 20 गावं त्या गावांची जोडणी केलेली आहे. आणि असा एवढा मोठा हा जिल्हा मार्ग असताना त्याचा ठेकेदार या ठिकाणी काम करत नाही. खरं म्हणजे ठेकेदाराकडून काम करून घेण्याची जबाबदारी फडणवीस आहे आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. आम्ही देखील अनेक कार्यकर्ते या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय सातत्याने. या नगरपालिकेमध्ये मी देखील 15 वर्षापासून या नगरपालिकेचा नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणून काम सांभाळलेलं आहे. आम्ही देखील अल्प कालावधीमध्ये ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिल्याच्यानंतर मुदतीचे आज काम करून घेण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी ठेवतो. सातत्याने पाठपुरावा त्या ठिकाणी करतो.
तशी बांधिलकी तर तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांची बांधिलकी जर ठेवली तर पुन्हा ठेकेदाराची अशी हिंमत नाही होणार की तो 2.5-3 वर्ष काम करणार. मुळातच पहिला मुद्दा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी कामं मंजूर होत नाही, कारण पैशांच्या अडचणी त्या ठिकाणी येतात, बजेटमध्ये तुमची तरतूद होत नाही. आणि ते काम मंजूर झालं, वर्क ऑर्डर झाली, त्या कामावरती पैशांची तरतूद झाली आणि हे सारं होत असताना ते काम करून घेणं तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षित होतं, त्या भागातल्या ग्रामस्थांना अपेक्षित होतं, परंतु दुर्दैवाने ते झालं नाही. आणि आता कालच मला आपल्या इंजिनियर तडवी साहेबांचा फोन आला की आता भाऊ तुमचं राष्ट्रवादीचं जे आंदोलन आहे ते तुम्ही करू नका, 1-2 दिवसामध्ये ठेकेदार या ठिकाणी काम सुरू करतोय. मी साहेबांना म्हटलं की माझ्या कार्यकर्त्यांशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. परंतु साहेब तळवी साहेब आम्ही सर्व कार्यकर्त्यांशी त्या भागातल्या सरपंचांशी चर्चा केली. त्यांचं असं म्हणणं पडलं की या 2-2.5 वर्षाच्या कालखंडात आम्ही त्या ठिकाणी फोन लावला, अनेक लोकप्रतिनिधींच्या कानावर तो विषय टाकला, लोकप्रतिनिधी देखील त्या ठेकेदाराला तिच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी अवगत केलं. परंतु काम काही ते 1-2 दिवस काम सुरू करतात, 1-2 दिवस त्या ठिकाणी रोडवर फिरवायचं, JCB आणायचं आणि आंदोलन शांत झालं की पुन्हा नव्याने घरी चाललं जायचं. अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी ठेकेदार घेत असल्यामुळे आता त्या ठिकाणचा ग्रामस्थांचा आणि कार्यकर्त्यांचा त्या ठेकेदारावर विश्वास राहिला नाही. आणि म्हणून तुम्हाला जर हे ठिय्या आंदोलन या ठिकाणी स्थगित करावं असं वाटत असेल तर तुम्ही आम्हाला आश्वस्त करा की हे रस्ता तुम्ही कधी सुरू करणार, किती दिवसात पूर्ण करणार. रस्ता सुरू करण्याच्या बाबतीत आमचं काही म्हणणं नाही आहे. आमच्या हिशोबाने रस्ता ज्या दिवशी वर्क ऑर्डर दिली त्या दिवशी रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे. म्हणजे रस्त्याचं काम 2.5 वर्षापूर्वी सुरू झालेलं आहे. ते काम तुम्ही पूर्ण कधी करता हा आमचा प्रश्न आहे. काम सुरू कधी करता हा आमचा प्रश्न नाही, आमचं काम तुम्ही पूर्ण कधी करून देता हा प्रश्न आहे. 1,26,00,000च्या आसपास मला वाटतं तर रस्त्याच्या कामावरती निधीची तरतूद केलेली आहे. आणि मला असं वाटतं की हा रस्ता जर आणखी जास्त उशीर जर आपण करत गेलो आणि हा जर पूर्ण नाही झाला तर जिल्हा डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेटमध्ये जर बदल झाला DSR रेटमध्ये तर ठेकेदार काही काम करणार नाही आणि या ठिकाणच्या ग्रामस्थांच्या तोंडाला पाणी पुसले जातील. म्हणून आमच्याशी विनंती की तुम्ही आम्हाला या ठिकाणी लिखित स्वरूपामध्ये द्या की आम्ही एवढ्या दिवसामध्ये हे काम पूर्ण करतो. तुम्ही दिलेल्या आश्वासनानुसार आणि 1 दिवसही तुमच्या कारभार आमच्या कार्यकर्ता त्या ठिकाणी त्या रस्त्यावर थांबून क्वालिटीचं काम त्या ठिकाणी करून घेईल. परंतु तुम्ही आम्हाला शब्द द्या की आम्ही एवढ्या दिवसामध्ये काम पूर्ण करतो. नाहीतर आम्ही कालच आमचा हा जो विषय होता आंदोलनाचा, काल रावेर तालुक्यामध्ये आमदार राष्ट्रवादीचा दौरा असताना आमचे नेते विधान परिषदेचे आमदार एकनाथरावजी खडसे साहेबांचा फोन आला. त्यांनी पाहिलं की उद्या हे आंदोलन यावं तर त्यांना मी सांगितलं की आमचे अधिकारी सकारात्मक आहेत. त्यांनी मला या ठिकाणी तोंडी स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर काम सुरू करू, लवकरात लवकर पूर्ण करू. परंतु नासामध्ये आम्हाला सांगितलं की अधिकारी जर तुम्हालाच नसेल, ठेकेदार जर काम करत नसेल तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण या विषयाचा इलेक्टिव्ह करणार आहोत. इलेक्टिव्ह केल्यानंतर मग या ठिकाणी या संपूर्ण कामाची चौकशी होईल साहेब. म्हणून आमची अशी विनंती आम्हाला कोणत्याही राजकारणामध्ये स्वारस्य नाही. आमच्या त्या परिसरातील नागरिकांना सुविधा मिळावी रस्त्याची, त्या भागातील लोकांचे रस्ते चांगले झाले पाहिजे. त्यांचा त्या ठिकाणचा केळीचा व्यापार आहे, केळीच्या गाड्या त्या ठिकाणी यायला तयार नाही, कुठला काय शेताच्या कामासाठी ट्रॅक्टरवाले त्या ठिकाणी यायला तयार नाही, नागरिकांना दवाखान्यात जाण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध नाही, मोटरसायकलवाल्या त्या ठिकाणी अपघात होत आहे, शाळकरी मुलांना त्या ठिकाणी भुसावळला शिक्षणाला जावं लागतं, त्यांची त्या ठिकाणी दुरावस्था होते. अशा अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहे. राजकारणामध्ये आम्हाला कुठलाही रस नाही. त्या भागातल्या लोकांच्या सुविधा त्यांना प्राप्त झाल्या पाहिजे, या भूमिकेतून आपण त्याला न्याय दिला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. मला असं वाटतं की ते जर आपण आम्हाला आश्वस्त करत असलं तर आम्ही आमचं ठिय्या म्हणून स्थगित करू. सरकारी कामांना जे काम मंजूर झालं त्याला एक 5 ते 10% ही बजेटची प्रोव्हिजन असते आणि जर प्रोव्हिजन 10% समजा 1.25 कोटीचं असेल तर त्याला 12.5 लाख रुपये बजेटची प्रोव्हिजन असते. त्यामुळे फायनान्शियल अडचणी होत्या सदरच्या कामावरती आजपर्यंत. सदरचं काम अतुल गांधी सांगितल्याप्रमाणे 4/8/2021ला त्याचा कार्यक्रम आदेश झाले, 12 महिने कामाची मुदत होती. पण निधी उपलब्ध होत नसल्यामुळे कामाला उशीर झाला. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टरांनी जेही काम झालं त्याचं संपूर्ण पेमेंट त्याला मे 2023मध्ये झालेलं आहे. म्हणजे आता त्याचं कुठलंही पेमेंट आमच्याकडे बाकी नाही आहे आणि पावसाळ्यामुळे काम बंद होतं आणि पावसाळ्यानंतर त्याने इमिजिएट ते सुरू करणं अपेक्षित होतं, परंतु त्याने ते सुरू केलं नाही. त्यामुळे आपल्याला आज इथं पक्षातर्फे उपोषणाला बसायची पाळी आलेली आहे आणि त्या हिशोबाने मग त्याने काम न सुरू केल्यामुळे जी काही आमची निविदेनुसार जी काही कारवाई असते ते वरिष्ठ स्तरावरती आम्ही प्रस्तावित केलेली आहे आणि आपला आंदोलनाची दखल घेऊन कॉन्ट्रॅक्टर उद्या किंवा परवा जास्तीत जास्त काम पूर्ण होईल. आपल्याला हे आश्वस्त करू इच्छितो. यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे. दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते. यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे. 2000च्या खरेदीवर टी शर्ट फ्री,
4,000च्या खरेदीवर शूज फ्री आणि 5,000च्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री. तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे. तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून.